Hello everyone, welcome back to my YouTube channel. So I am back with another video ज्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत माझे काही ड्रेसेसचे कलेक्शन आणि विथ दॅट अ स्मॉल शॉपिंग फ्रॉम Amazon शेअर करणार आहे. Amazon वरतून मी 2 टॉप्स आणि जीन्स ऑर्डर केलेले आहेत. सो बेसिकली माझा असा आयडिया होता की मी एकसोबतच सगळे व्हिडिओज बनवून घेते बिकॉज माझे पार्सल्स पण एकाच वीकमध्ये सगळे अवेलेबल झाले मला. सो गुड चान्स लेंदी व्हिडिओ होणार आहे. So stay tuned with me आणि without doing any further ado, let's get into the video. पहिला जो मी Amazon वरतून टॉप बोलवला आहे तो मी ऑलरेडी घातलेला आहे बिकॉज हा मला खूप आवडला. त्याचा कलर, याचे स्लीव्स, बलून स्लीव्स मला खूप आवडतात कारण की ते थोडंसं एक रेट्रो लुक देतं तुम्हाला. सो त्याच्यानंतर सेकंड थिंग, याची जी नेकलाईन होती ती रेक्टँगल होती. आता रेक्टँगल नेकलाईन असण्याचा एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही याच्यावरती एकदम मिनिमल चेन्स ॲड करू शकता किंवा लेअर ऑफ चेन्स ॲड करू शकता. राईट नाऊ आय डोंट हॅव देम, आहेत माझ्याकडे बट त्याच्यावरती मॅच नव्हतं होत, त्याच्यामुळे मी अवॉइड केलं. दुसरी गोष्ट म्हणजे याला एक नॉट आहे, इथे आपण नेकलाईनवरती पहिले नॉट ॲड करू शकतो. याला मी स्मॉल साईजमध्ये ऑर्डर केलेलं आहे. याची प्राईस इज अबाउट 690. येस, 690चा हा टॉप आहे. इट इज फ्रॉम पोशबेरी. ला रिबन पॅटर्नमध्ये आपण नॉट ॲड करू शकतो. ॲडजस्टेबल आहे, इलास्टिक आहे, त्याच्यामुळे जसं तुम्हाला पाहिजे जसं फिट हवा आहे तसं तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. सेकंडली, कॉटन कपडा जो आहे तो पॉलिस्टरचा आहे आणि सुपर ब्रीदेबल आहे आणि छोटे छोटे फ्लावर फ्लोरल प्रिंट्स आहे त्याच्यावरती, त्याच्यामुळे मला आवड. यू कॅन डेफिनेटली हॅव इट. आणि नाही तर तुम्ही तुमच्या कार्टला पण ॲड करून ठेवू शकता टू शॉप फॉर सम नेक्स्ट टाइम. सो सेकंड टॉप जो मी ऑर्डर केला तो पिंक अँड व्हाईटमध्ये आणि याचा कपडा खूप सॉफ्ट आहे, खूप जास्त सॉफ्ट आहे आणि स्लीव्स पण 3/4 आहे आणि हे ना कॅज्युअल लुक देतो तुम्हाला. कपडा जो आहे तो खूप सॉफ्ट होता. हे 2 मटेरियल्सनी कंपोज झालेला आहे, दॅट इज विस्कस अँड नायलॉन, त्याच्यामुळे ते सुपर सॉफ्ट आहे. तर आय थिंक यू कॅन गो विथ दॅट. मला तर पर्सनली विचारसाल तर डेफिनेटली दोन्ही टॉप मला आवडलेले आहे आणि या टॉपची प्राइस 729 आहे. मला थोडंसं कन्फ्युजन होतं टॉप घेताना. बेसिकली एक्स्ट्रा स्मॉलमध्ये पण अवेलेबल होतं. मी सगळ्यात लोएस्ट साईजमध्ये जाते मोस्ट ऑफ द टाईम, बट आय डोंट नो, मला याला घेऊन असं वाटलं, म्हणजे मी जेव्हा याचा फोटो बघितला माझं एक प्रिडिक्शन आलं की मी स्मॉलमध्ये बोलवते आणि थँक गॉड मी स्मॉलमध्ये बोलवला. पण मी जेव्हा पण ड्रेसेस ऑर्डर करते ना, मोस्ट ऑफ द ड्रेसेस माझे हे परफेक्ट साईजेस येतात कारण की मी लोएस्ट साईजसोबत जाते. मीडियममध्ये जर गेली ना तर डेफिनेटली कुठे ना कुठे गडबड होऊन जाते. ऑनलाईनसाठी जर म्हणजे साईजचं कसं आहे ना, डिफरंट ब्रँड्ससोबत जातो आपण, डिफरंट ब्रँड्सच्या डिफरंट साईजेस असतात, त्याच्यामुळे मी जेव्हा पण ऑनलाईन शॉपिंग करते ना तर स्मॉल साईजेस बोलवते, मला एकदम परफेक्ट साईज होऊन जाते मग ती. नेक्स्ट थिंग, जी पॅन्ट बोलवली आहे ती रिलॅक्स फिट हाय वेस्ट जीन आहे. मी 28 साईज बोलवली याची. वेस्टमध्ये मला परफेक्ट झाली, बट लेंथ वाईज मला असं वाटतं की थोडीशी अजून थोडी असायला हवी होती, एखादा इंच वगैरे, कारण की लुक छान आला असता. सेकंड थिंग की त्याचं जे बॅगी अपॅरन्स आहे पॅन्टचं ते थोडं नाही वाटलं मला. ते थोडंसं माझ्या म्हणजे पूर्ण फिटिंग सारखंच आलं आहे मला. ए लाईन पॅन्ट आहे बेसिकली, हाय वेस्ट जीन्स आहे, ठीक आहे, नॉट बॅड. 600मध्ये क्वालिटी, कपड्याची क्वालिटी आणि कलर इज बेस्ट, बट जे माझ्या माइंडमध्ये होतं तसं मला नाही मिळालं आहे. तुम्हाला जर आवडलं तर डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट. जर डेली यूजमध्ये किंवा असंच रँडमली थोड्या टाईमसाठी बाहेर मार्केटला जायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही हे बाय करून ठेवू शकता तुमच्या कलेक्शनमध्ये. नो असं काही म्हणजे ड्रॉबॅक काही नाही आहे पॅन्टचा. बस की माझं पर्सनल चॉईस अशी होती, माझं एक्सपेक्टेशन्स होते की अशी यायला हवी होती, तसं नाही आलंय, ठीक आहे. ॲमेझॉनचा हॉल झालेला आहे. आता आपण जाऊया मिशोच्या कलेक्शनवरती. द फर्स्ट ड्रेस विच आय हॅव ब्रॉट वॉज इन ब्लॅक कलर. तर हा जो ब्लॅक कलरचा ड्रेस आहे ना, सुपर कम्फर्टेबल आहे, मॉडेस्ट लुक देतो, क्लासी अँड मॉडेस्ट लुक देतो. नेकलाईन सुपर कम्फर्टेबल आहे, स्लीवलेस आहे. याची बेस्ट थिंग काय आहे की तुम्ही याला विदाउट बेल्ट, याच्यासोबत एक बेल्ट आलाय मला, हा बेल्ट आहे, या बेल्टला पण तुम्ही ऍड करू शकता याच्यामध्ये. अदरवाईज विदाउट बेल्ट पण तुम्ही प्रिफर करू शकता.
मी तर विदाउट बेल्टच प्रिफर करेल या ड्रेसला, बिकॉज आय लव्ह दॅट फ्लोई पॅटर्न. तुम्ही जर बीचला गेले ना तर एक हॅट ऍड करू शकतात. बेज कलरची हॅट असते ती तुम्ही याच्यावरती ऍड करू शकता. इट विल गिव्ह यू फॅन्टॅस्टिक बीचवाला लुक. त्याच्यासाठी मला खूप आवडलेला आहे. सेकंडली याचा कपडा जो आहे तो खूप छान आहे. याची प्राइस आहे 441 रुपीज आणि मी हा ड्रेस ऑर्डर केला स्मॉल साईजमध्ये. लकीली खूप छान मला फिट झाला हा ड्रेस. आणि याच्यामध्ये ट्रिपल एक्सेल पण साईज अवेलेबल आहे. लेंथ जी आहे ड्रेसची कम्फर्टेबल आहे, बिलो द नीज आहे, त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की कुठल्या पण एज ग्रुपला हा ड्रेस जाईल. याची जी रेटिंग आहे 4.1 रेटिंग आहे. 169 लोकांनी याला रिव्ह्यू दिलेला आहे. सो आय थिंक यू मस्ट गो विथ इट. तुम्ही जर कुठली ट्रिप प्लॅन करत असाल तर डेफिनेटली तुम्ही हा ड्रेस प्रिफर करू शकता. यू कॅन डेफिनेटली गो फॉर दिस ड्रेस. मी सांगते, मी यावेळेस जे ड्रेसेस ऑर्डर केलेले आहेत बेस्ट ड्रेस ऑर्डर झालेले आहेत. मी युजली ड्रेसेस नाही बाय करत, काही जर बर्थडेज वगैरे असेल तर मी बाय करते, पण यावेळेस आय गेव द चान्स आणि लकीली माझे चॉईसेस खूप छान टर्न आउट झाले. सो मी खूप खुश होती. तुम्ही बघितलं असणार व्हिडिओमध्ये. नेक्स्ट थिंग, द सेकंड ड्रेस विच आय ऑर्डर्ड, बेसिकली इट इज मल्टी कलर्ड आपण म्हणू शकतो, पण जो कलर जास्त पॉपअप होतो आहे तो पिंक कलर आहे आणि त्याच्यावरती एक डेन्स प्रिंट दिलेली आहे. छान ट्रेडिशनल टाईपमध्ये म्हणू शकता, आय डोंट नो, पण आहे मिक्स पॅटर्नमध्ये ह्याच्यावरती प्रिंट दिलेली आहे. पण झालं असं की मी याच्यावरती शॉर्ट अपलोड नाही केलेली आहे. त्याचं जे पॅटर्न होतं हॉल्टरनेक पॅटर्न आहे. त्याच्यामुळे काय झालं ना, हॉल्टरनेक पॅटर्न टॉप्सचा किंवा कुर्ता सेट्स असू द्या किंवा ड्रेस असू द्या, त्याचा एक ड्रॉबॅक आहे की ते जे आर्मपिट एरिया असतो ना तो थोडा लिटल एक्सपोजिंग असतो. खूप कमी ड्रेसेस असतात जे तुम्हाला कम्प्लीट फिटिंग देतात या पॅटर्नमध्ये. तर मी सगळ्यात स्मॉल साईज बोलवली पण नाही आला मला फिट. त्याच्यामध्ये डेफिनेटली थोडंसं अल्टरेशन लागणार होतं. त्याच्यामुळे मी तो ड्रेस शॉर्ट अपलोड नाही केली. डेफिनेटली मी शूट केलेला आहे, व्हिडिओ मी तुम्हाला ॲड करून देईल त्याची. सो इट इज दिस ड्रेस. कपडा खूप सॉफ्ट आहे, छान आहे, नॉन ट्रान्सपरंट ड्रेस आहे. बिकॉज याला डबल कपडा यूज केला आहे लोकांनी, जर तुम्हाला लक्षात येत असेल तर. दिस इज डबल कपडा आणि हॉल्टरनेक पॅटर्न आहे असं वालं. बॅक साईडनी पण असं आहे. सो आणि लेंथ जर विचारसाल तर सुपर कम्फर्टेबल आणि सुपर फॅन्टॅस्टिक. मला खूप आवडला आहे हा ड्रेस ॲक्च्युली. पण ना याच्या नेकलाईनमुळे थोडंसं मी थोडी हे झाली, बिकॉज मला माहिती आहे मी या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाही राहणार आहे. सो कशाला ना, मी रिटर्नच करेल मोस्टली हा ड्रेस. सो याच्यामध्ये ना एक फ्लोई पॅटर्न आहे ड्रेसमध्ये. फ्लोई पॅटर्न मला खूप आवडतो. अगेन यू कॅन गो फॉर इट जर तुम्ही ट्रिपला वगैरे जात असाल तर. डेफिनेटली जर तुम्ही बीच साईडला, मला तरी असं वाटते की मी हे सगळे जे ड्रेसेस ऑर्डर केलेले आहेत ना हे पूर्ण बीचवर जाण्यासाठी खूप सुंदर दिसणार तुम्हाला. एक वेगळं मॉडेस्ट क्लासी लुक देणार. याची प्राइस आय गेस 462 आहे आणि याला रेटिंग 3.9 आहे. 15 लोकांनीच बाय केलेलं आहे. आय गेस ड्रेस पूर्ण छान आहे, फक्त ते जे आर्मपिट एरिया रिव्हिलिंग आहे त्याचाच एक थोडासा पॉईंट आहे. ते आपण अल्टरेशन करू शकतो. आणि सेकंड थिंग, मी याला एक्स्ट्रा स्मॉलमध्ये ऑर्डर केलेला आहे. तर प्लीज तुम्ही जर ऑर्डर करत असाल हा ड्रेस तर स्मॉलेस्ट साईजमध्ये ऑर्डर करा. जर तुम्ही मीडियम ऑर्डर करत असाल तर स्मॉलमध्ये ऑर्डर करा. बिकॉज तोच याचा जो प्रॉब्लेम आहे आर्मपिटचा, तो प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. अदरवाईज जो खालचा जो वेस्ट एरिया आहे तो फ्लोई आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर म्हणजे मीडियम ऑर्डर करत असाल आणि स्मॉल ऑर्डर जर केला तर असं काही नाही आहे की तो तुम्हाला टाईटनेस देणार. तो तुम्हाला जसं तुमचं रेग्युलर फिट आहे तसंच येईल, नो डाऊट. कारण की मी एक्स्ट्रा स्मॉलमध्ये ऑर्डर केल्यानंतरही तो पॅटर्न एकदम बेस्ट पॅटर्न होता. तर हा एक ड्रेस झाला. नेक्स्ट इज माय मोस्ट फेवरेट. हा जो ड्रेस आहे हा मी खूप घातलाय, म्हणजे मला खूप आवडला हा ड्रेस. खूप छान आहे. त्याचा कलरबद्दल मी थोडीशी डाऊटफुल होती की मला हा सूट करेल की नाही, ॲज आय एम ब्राऊन स्किन टोन. तर थोडासा डाऊट होता मला, पण खूप सुंदर दिसला हा. याची शॉर्ट मी रिसेंटली अपलोड केली आहे, तुम्ही बघू शकता, ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. तर याचं जे आहे ना हे असं पॅटर्न आहे.
अगेन रेक्टँगल नेक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मला हा खूप आवडतो रेक्टँगल पॅटर्न. आणि स्लीव्स पण खूप कम्फर्टेबल आहेत. सेकंड थिंग, याचे जे बॅक पॅटर्न आहे हे थोडंसं डीप आहे. अदरवाईज नो प्रॉब्लेम. आय थिंक तुम्ही घालू शकता, असा काही विषय नाही आहे. आणि याला हे समोरून असे हे दिलेले आहे, शेल्स दिलेले आहेत. हे खूप क्यूट दिसतात आणि थोडा स्लीट आहे याच्यामध्ये. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे याचा फ्लेअर जो आहे ना, ओ माय गॉड, आय स्वेअर इतका सुंदर फ्लेअर देतोय ना तुम्हाला. मला लिटरली ते सूरज हुआ मध्यम ओके ओके तुझे देखा तो ये जाना सनम किंवा ते गेरुवा सॉंग्स आहेत ना, ते मला आठवत होते. सो गेरुवा ऑफ कोर्स रांझे की दिल से है दुआ रंग दे तू मोहे गेरुआ. त्याच्यामध्ये एकदम सँडी एरियामध्ये किंवा मग राजस्थानी डेझर्ट एरियामध्ये जसं शूट्स होतात, बॉलिवूड शूट्स, तसाच टाइप ऑफ लुक देत होता हा ड्रेस. मला खूप आवडला. I am now walking on water, and now after God there is only me. Worship me. I'm a goddess, etc. etc. A few moments later. सो नेक्स्ट हा जो ड्रेस बोलवला आहे, दिस इज सुपर क्यूट. छान आहे हा. मला पर्सनली जर विचारसाल तर मी याला थोडंसं 10 आउट ऑफ 6 रेटिंग देणार. बिकॉज त्याचा कपडा ना थोडासा ट्रान्सपरंट आहे. आणि अदरवाईज याचं जे आर्म एरिया आहे तो परफेक्ट आलेला आहे मला. तुम्ही तसं शॉर्टमध्ये पण तुमच्या लक्षात आलंच असेल. नेकलाईन पण कम्फर्टेबल आहे आणि लेंथ पण कम्फर्टेबल आहे. सो यू कॅन डेफिनेटली हॅव इट. बस थोडासा प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे, काय म्हणतात, ट्रान्सपरन्सीमध्ये याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. अदरवाईज यू कॅन डेफिनेटली गो फॉर इट. इट इज इन साईज एक्स्ट्रा स्मॉल. अँड अगेन द प्राइस इज, वेअर इज माय फोन, where's my phone? हां, सो हा साईज जो तुम्हाला दाखवला हा एक्स्ट्रा स्मॉलमध्ये आहे. याची प्राइस पण बिलो 500. अगेन दॅट इज 453 रुपीज. येस, सो खूप छान ड्रेस आहे हा, पण तुम्ही बाय करू शकता. बट मला जर पर्सनली विचारलं तुझा फेवरेट कुठला ड्रेस आहे, तर डेफिनेटली तो ब्लूवाला ॲब्सल्यूट फेवरेट. आणि तो ड्रेस पण मी स्मॉल साईजमध्येच ऑर्डर केलेला आहे. जर मी मेन्शन करायला विसरली असेल तर परत सांगते. त्याच्यानंतर तो ब्लॅक अँड व्हाईटवाला फर्स्ट जो मी तुम्हाला दाखवला तो पण सुपर कम्फर्टेबल आहे, खूप छान आहे. फिटिंग पण खूप बेस्ट आहे. डेफिनेटली यू कॅन गो विथ इट. आणि टॉप्स आणि ते टॉप्स आणि पॅन्ट जी आहेत ते पण खूप छान आहे. डेफिनेटली यू कॅन हॅव इट. If you like this video, please do like, share and subscribe this channel. Hope you all enjoyed it. Keep watching. Have a nice day. Bye. Take care.